हरित कोरेगाव मतदारसंघ घडविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. आमदार महेश शिंदे. माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर बापू बाचल यांच्या वाढदिवसानिमित्त गोळेवाडी येथे 1000 वृक्षांची लागवड. निसर्ग व पर्यावरण रक्षणासाठी तसेच आपले गाव, शहर व मतदारसंघ निसर्गमय व हरित करण्याकरता विविध उपक्रम राबवले जात आहेत. केवळ झाडे लावून चालणार नाही, तर लावलेली झाडे जगवणे व त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकानेच आपला कोरेगाव मतदारसंघ हरित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार महेश शिंदे यांनी गोळेवाडी येथील कार्यक्रमात केले. कोरेगाव शहर व तालुक्यातील प्रसिद्ध शिक्षण संस्था असलेल्या दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच आमदार महेशदादा शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या किशोर बापू बाचल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोळेवाडी ग्रामपंचायतीतर्फे गोळेवाडी गावच्या हद्दीत आमदार महेशदादा शिंदे यांच्या उपस्थितीत सुमारे 1000 वृक्षांची लागवड करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आमदार महेश शिंदे, किशोर बापू बाचल, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा बर्गे, भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश यादव, माजी सरपंच सतीश गोळे व मान्यवरांचा ढोल ताशांच्या गजरात औक्षण करत ग्रामस्थांतर्फे व सरस्वती हायस्कूलमधील विद्यार्थ्यांतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी आकर्षक रांगोळी रस्त्यावर काढण्यात आली होती. कार्यक्रमाचे स्वागत सुहास गोळे सर यांनी केले. सतीश बापू गोळे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमामागची भूमिका विशद केली. यावेळी इयत्ता 5वी मधील विद्यार्थिनी प्रांजल गोळे हिने किशोर बापू बाचल यांच्या वाढदिवसानिमित्त सुंदर कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. महेश बर्गे यांनी आपल्या मनोगतात किशोर बापू बाचल यांचा विशेष सन्मान करावा व त्यांना कोणती तरी मोठी जबाबदारी द्यावी, अशी विनंती आमदार महेशदादा शिंदे यांना केली. यावेळी स्मित हास्य करत आमदार महेश शिंदे यांनी, महेशराव, तुमचा शब्द लवकरच पूर्ण केला जाईल. राहुल दादा व माझे याबाबत यापूर्वीच चर्चा झाली असून फक्त योग्य वेळेची वाट पाहत असल्याचे सांगितले व योग्य वेळी किशोर बापू बाचल यांना मोठ्या जबाबदारी दिली जाईल, असा शब्द त्यांनी उपस्थितांना यावेळी दिला. पृथ्वी चिरकाल टिकण्यासाठी व बहुतेक विकास साधण्यासाठी एक व्यक्ती 13 झाडे लावणे गरजेचे असल्याचे मत यावेळी बोलताना आमदार महेशदादा शिंदे यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून किशोर बापू बाचल यांचे माझे विशेष मैत्रीपूर्ण संबंध असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी व सरस्वती विद्यालयाचा दर्जेदार शिक्षण व हजारो विद्यार्थी घडवण्याच्या कामाबाबतही किशोर बाचल यांचे विशेष कौतुक केले. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघापैकी केवळ कोरेगाव मतदारसंघातच प्रत्येक गावात वाड्यावस्त्यावर कामे सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी विशेष नमूद केले. वन विभागावर टीका करताना आमदार महेशदादा शिंदे म्हणाले की वन विभाग दरवर्षी 4 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवतो व ते लावतोही, परंतु कालांतराने ही झाडे कुठे गायब होतात हा संशोधनाचा विषय असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. किशोर बापूंच्या सहयोगामुळे फार आनंद झाला असल्याचे व त्यांच्या येण्याने आमची ताकद वाढली असून पोकळी भरून निघाली, असे मतही आमदार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच विशेष करून विद्यार्थ्यांना केमिकलयुक्त रंगीत पेय पिऊ नयेत असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. केमिकलयुक्त रंग तसेच मॅगी खाणे हे कॅन्सर व हार्ट अटॅक येण्यासाठी प्रमुख कारण ठरत असल्याचेही त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सांगितले.
यावेळी कार्यक्रमात जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे, नगराध्यक्ष महेश साहेबराव बर्गे, भाजपा तालुकाध्यक्ष निलेश यादव, माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे, रशीद शेख, अजित विलासराव बर्गे, प्राध्यापक सुहास गोळे, गोळेवाडीचे माजी सरपंच सतीश बापू गोळे, ज्येष्ठ व्यापारी सुरेश दादा कुलकर्णी, अशोक दोशी, पटेल प्रेमजी, रोहित गोळे, विस्तार अधिकारी संजय बर्गे, ग्राम अधिकारी सतीश खंडाईत, सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक RB बर्गे सर, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका शीला मॅडम, रामचंद्र चव्हाण दादा, सरपंच नरसिंग निवृत्ती गोळे, उपसरपंच सविता पांडुरंग घोरपडे, सदानंद केशव रोमन, रुपेश हनुमंत गोळे, अर्जुन निवृत्ती घोरपडे, अर्चना विजय गोळे, पूजा वैभव कदम, वनिता बापूराव लोंढे, सर्व सदस्य शिरीष गोळे, किरण घोरपडे, प्रवीण पवार, तानाजी घोरपडे, संजय घोरपडे, बाळकृष्ण गोळे, शंकर गोळे, वैभव कदम, जयराम घोरपडे, गणेश गोळे, भरत घोरपडे, भाग विकास सोसायटी चेअरमन, सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या समारंभासाठी मॉडर्न सोसायटी गोरेगाव पदाधिकारी स्वागत करतो. 2 मिनिटं थोडा नाही पडत. गणेश मागे सर. सर्व विद्यार्थ्यांनी मंदिराकडे व्यवस्थित शिस्तीत बसून सर्वांनी मुलांनी. हॅलो, आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी माननीय आमदार महेश दादा शिंदे साहेब यांचा औषध या छोट्या मुली करत आहे. एक चांगला संस्कार आपण या ठिकाणी जपतो. आणि सरस्वती विद्यालय गोरेगाव आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेवाडीचे सर्व हे अतिशय छान बसलेले, हाताची घडी घालून बसलेले सर्व विद्यार्थी आणि गोळेवाडीचं ग्रामस्थ. साहेब, आज 21 शिरीष बाबा आणि बापू असं म्हणाले, सतीश बापू, की हा अभिस्मृतींतन सोहळा साहेब ज्याच्याबद्दल नेहमी विचार करतात की अशा वेगळ्या संकल्पनेतून साजरा करायचा. पण त्यांनी 2 दिवसात नियोजन केलं. गोळेवाडीमध्येच काही वृक्ष आणले आणि त्याचप्रमाणे याच्या आधी आम्ही आशाग्रामला गेलेलो होतो. आशाग्रामला देखील साहेबांच्या माध्यमातून साहेबांची सेवानिवृत्ती आता या महिन्याच्या केल्या.
त्यामुळं वृक्षारोपण झालं पाहिजे, चांगला समारंभ झाला पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याशी चर्चा झाली आणि आजचा हा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न होतोय। या समारंभासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। पहिल्यांदा मी ग्रामस्थ गोळेवाडी यांच्या वतीने आपण सर्वांचे स्नेहादरपूर्वक सहर्ष स्वागत करतो। बापूंना देखील त्यांच्या 20 दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सतीश बापूंना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत करावे ही नम्र विनंती करतो। आज आपल्या गोळेवाडीमध्ये भव्य दिव्य असा वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम आपण आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाला आपल्या तालुक्याचे लाडके नेते माननीय नामदार महेशदादा शिंदे साहेब हे उपस्थित राहिले, त्यांचे मी प्रथमतः आभार मानतो। आणि तसेच त्यांच्याबरोबर आलेले आमचे कोरेगावचे मित्र विरोधी पक्ष नेते महेशदादा बर्गे, तसेच राहुलदादा बर्गे, तसेच पंपूदादा, तसेच BJPचे तालुकाध्यक्ष माननीय श्री निलेशजी, तसेच कुलकर्णी साहेब, पटेल साहेब, सर्व आपल्या सरस्वती विद्यालयाचे RB बर्गे सर असतील, त्या सर्व उपस्थितांचे मी गोळेवाडीमध्ये सहर्ष स्वागत करतो। साहेब, आम्हाला परवा PSIची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्येच आम्हाला सर्व मॅडमने आदेश दिले होते की आपला कोरेगाव तालुका हरित झाला पाहिजे आणि प्रत्येक गावाला असं आम्हाला उद्दिष्ट दिलं की वृक्षारोपण केलं पाहिजे। कारण आता आपण पाहतोय ग्लोबल वॉर्मिंग किंवा झाडं नसल्यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, त्या सर्व गोष्टीचा आपण जर विचार केला तर वृक्ष लागवड ही अतिशय काळाची गरज आहे। आणि तो आम्ही आमच्याकडे 1000 झाडं सर एकंदरी रोड, सातारा रोड आणि इकडून जाणारा कारखाना, तर या 1000 झाडं आम्ही लागवड करत आहोत आणि ती झाडं आम्ही मुलाबाळासाठी जपून आम्ही त्याचं संगोपन करणार आहे आणि ती 100% झाडं जगवणारच आहे। तर त्यासाठी काही जे ट्रे वगैरे लागणार किंवा सिक्युरिटी जी लागेल किंवा पाण्याच्या ड्रिप्स वगैरे लागेल ते आम्ही स्वखर्चातून काही ग्रामपंचायतीची मदत घेऊन किंवा असं माध्यमातून किंवा आम्ही यांच्या तालुका मित्रांच्याकडनं मदत घेऊन करून ती पण झाडं आम्ही 100% जपू आणि तुम्हाला पुढच्या वेळेस येताना गाव आमचा दिसेल की मी तुम्हाला या निमित्तानं ग्वाही आणि तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात त्यावर तुम्ही सर्वांचे आभार। चेष्टा करते इकडे समोर सरस्वती विद्यालयासमोर बापूंच्या प्रयत्नातून दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटी या संस्थेमध्ये सेवा करण्याची गोळेवाडीच्या योग मिळालेली आहे आणि विद्यार्थी जीवन भविष्य घडवतील, शाळेत कार्यरत आणि पण भविष्यामधलं काहीतरी करून दाखव ही खात्री वाटते। पुन्हा मी दिवसाच्या खूप शुभेच्छा देतो आणि जे समाजोळे यांची सुकन पटकन पुढे अतिशय हुशार आणि चुकी मुलगी आहे, तर ती की मला थोडं बोलायचं तर बापूंची रेकॉर्डिंग व्यवस्थित करा, तर पटकन बापूंना शुभेच्छा द्यायच्या आहेत। सर्वांना माझा नमस्कार। माझा प्रांजल समाधान बोले आहे। मी सरस्वती विद्यालय कोरेगाव मध्ये इयत्ता 5वी शिकते। आज तुमचा वाढदिवस आहे, त्याच्या निमित्त बापूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बापू शाळा म्हटलं की बापू आठवतात। बापू आमच्या सरस्वती शाळेमध्ये उंच इमारत व नवीन सुंदर इमारत, खेळाचे मैदान, डिजिटल क्लासरूम, संगणक विविध सोयी त्यांनी दिल्या। मी त्या शिकते, त्या मला अभिमान आहे। या शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत, त्या खूप वेगळे विविध आणि भरपूर छान छान कार्यक्रम घेतले जातात आणि आज आमचा वाढदिवस आहे, तो गोळेवाडी येथे साजरा केला जात आहे। गोळेवाडीत वृक्षारोपण कार्यक्रमही ठेवला आहे, त्या
वृक्षारोपण कार्यक्रमासाठी बापूंना इथे बोलावले आहे. त्यांच्या हस्ते हा वृक्षारोपण कार्यक्रम साजरा केला. माननीय नामदेवदास शिंदे साहेब हे इथे उपस्थित राहिले, त्यांबद्दल धन्यवाद आणि माझे भाषण होते. जय. आमचे नेते आमदार महेश देसाई तसेच आज ज्यांचा वाढ आहे आदरणीय किशोरबाचं संपूर्ण पीठ खरं तर साहेब बंद होतोय. पहिल्या आलेल्या पहिले गोळवाडी पण चकाचक झाली, जमिनीला तशीच चकाचक झाली. आणि मोठा आनंद म्हणजे जसा तुम्हाला एक सांगितलेलं आहे की कोरेगाव तालुक्यात मला निवडून आल्यापेक्षा आनंद कसा कोरेगाव पाणी आलं तेव्हा, तसा मला एक आनंद झाला की आम्ही निवडून आल्यापेक्षा आनंद तर बापूंनी नास्ते सोडवत आपल्याकडे त्यावेळेस आनंद झाला. पण किशोर बापू आमची राजकारणाची पायरी विसरून चालत नाही. आमची पंपू भाई असेल, भाऊ असेल, सुनील दादा असेल, सतीश बापू असेल, राजकारणाची पायरी बापू टाकली. म्हणजे आता जशी मुली शाळेतली काय शाळा म्हणलं की बापू आठवतात, राजकारण की बापू आठवतात. बापूंचं म्हणजे ते आम्हाला त्यावेळेस शिकवलंय की त्या गोष्टीवर राजकारण समाजकारण करतोय. त्यामुळे आनंद होतोय की बापू आपण आले. तसंच साहित्यिक इच्छा आहे की बापूचा आल्या काही सन्मान करावा परत भविष्यात आणि त्यांना पण शुभेच्छा आहे. बोलण्याची इच्छा नाही, बापूंना पासून शुभेच्छा. थांबतो. कोरेगाव तालुक्याचे नेते किशोर बापू वात्सक यांचा आज अभिष्ट चिंतनाचा दिवस. मी प्रथा बापूंना संपूर्ण मित्रपरिवारामार्फत या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. बापू तुमचं उर्वरित आयुष्य सुखी समाधानी आणि समृद्ध जावं हीच या देवीच्या चरणी प्रार्थना करतो. आज या कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित खऱ्या अर्थानं सतीशचं तुमच्यावरती फार प्रेम. मी संपूर्ण मतदारसंघात आव्हान केलं होतं, कसल्याही परिस्थितीमध्ये पावसाळ्यात आपल्याला लागवड करावी. जर आपल्याला ही पृथ्वी चिरकाळ टिकत असेल तर वृक्ष संवर्धन ही गोष्ट फार महत्वाची. म्हणून कोरेगाव मतदारसंघामध्ये 2 लाख लावण्याचा संकल्प या ठिकाणी ते गावोगावी मोठ्यावरती झाडं लावली जातात. पण आता वयवाडी ग्रामपंचायत आपल्याकडे आली, उपसरपंच बॉडी आपली आहे, सगळे प्रामाणिक काम करतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे, जे आपल्याला अभिप्रेत असणारा विकास, भौतिक विकास हा आपण घडवून दाखवतो. पूर्वीचं गाव कसं तुम्ही पाहिलं, आज चौकात उभं राहिलं मनाला समा लागतं. अनेक गाव या ठिकाणी सुचत. परंतु त्याच्याबरोबर आपल्याला त्याला कसल्याही परिस्थितीमध्ये झाडं लागली पाहिजेत, त्या प्रमाणावरती या ठिकाणी फुलपाखरं मधमाशा आल्या पाहिजेत, यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करतो. हे निसर्ग सौंदर्य प्रत्येक गावचं प्रचंड वाढलं पाहिजे, यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करतो. बापू कारकीर्द पहिल्यापासूनच ताकदीचे जिल्हा परिषदेचे सदस्यापासून माझे आणि त्यांची ओळख आणि मोठे बंधू म्हणून हे त्यांचे मित्र. पण एक मला आजपर्यंत त्यांचं कळलं, बापू किती वयाचे आहेत. त्यांच्याकडे बघितलं 10 वर्षाचं वाटतं, त्यांचं वय आपण आता 19 झालं. बोर्डा पुढे वय नाही दिसताना तर पण वाटतंय ह्याच्यापेक्षा पलीकडे नाही. हे स्वतःची तब्येत सुद्धा मेंटेन ठेवली आहे, हे फार महत्वाचं. राजकारणामध्ये वैयक्तिक जीवना
जागी ठेवावं लागतं त्यांनी मेंटेन केलं. आज त्यांच्या सर्व सहकार्य शिक्षणाचं काम खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे. सरस्वती हायस्कूलच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी या ठिकाणी घडवले जातात आणि मुलांना चांगल्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण दिलं जातं. त्यांनी स्वतःला त्याच्यात पूर्ण वाहून घेतलेलं आहे. त्यामुळं तेही काम भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हावं ईश्वराचं मी प्रार्थना करतो. काम जोरात असतं. शंभर टक्के वेळ आली की आपल्याला जे करायचं ते राहुल दादांनी दुसरून ऑलरेडी ठरलेलं आहे. फक्त वेळेची वाट पाहतोय आणि ते एका तितक्यात चांगली हे आमची गरज आहे, काळाची गरज आहे. आज आपण आपला मतदारसंघ वेगळं घेऊन चाललाय. अख्ख्या अधिवेशनामध्ये सगळे आमदार होते की आमची कामं बंद आहे, आम्ही कोणा निवडून येणार, कशा आम्ही पुढे जाणार. फक्त कोरेगाव मतदारसंघ या मतदारसंघामध्ये 288 मध्ये एक युवा आहे की ठिकाणी इतकी कामं चालू की माणसं कंटाळली तेवढी चालू. एकमेव मतदारसंघ आहे की जिथं एवढ्या प्रमाणात कामं चाललेली आहेत. हे फक्त कोणीच नाही, प्रत्येक गावामध्ये तुम्ही जावा, त्या गावामध्ये सुंदर पद्धतीचं करायचं काम आपण या ठिकाणी करतोय. लवकरात लवकर केलेल्या सगळ्या गोष्टी आपण गोळेवाडीच्या पूर्ण करून घेऊया. आता मला बळ मिळालं की बापू वाढदिवसाच्या दिवशी त्या मित्रांना सतीश बापून झाडं तर सगळेच लावतात, तुला त्यांना झाडं लावतात आणि आमचं वन एवढं हुशार खात आहे, दरवर्षी 4 कोटी झाडं लावतात, पण ते झाडं कुठं जातात हे कुणालाच कधी कळत. आज पहिल्यांदा बापूंनी सांगितलं आपली 1,000 झाडं लावणार, पण ते आम्ही जपणार की ते पुढच्या पिढीसाठी महत्वाचे असते. एक केवढा मोठी संकल्पना. जर तुमच्याकडे 1,000 लोकसंख्या असेल तर तुमची झाडं लावली पाहिजे, 13,000 झाडं लावली पाहिजे. पंचमहाभूताचा फॉर्म्युला आहे. एका व्यक्तीच्या मागं 13 झाडं पाहिजे. जर त्याला पक्षी जपायचे असतील, तर पृथ्वीचं तापमान जर टिकवायचं असेल तर एकाच्या मागे 13 झाडं पाहिजे. आणि तो फॉर्म्युला टप्प्याटप्प्यावर आपण पूर्ण करतोय. आपण जो उपक्रम घेतलाय बापूंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अत्यंत स्तुत्य आहे. उपक्रमाला विषय देतो ही झाडं भविष्य खूप चांगल्या पद्धतीनं वाढ आणि त्याच्यामुळं वाढदिवसाचा सोहळा हे यांच्या लक्षात राहील. तुमच्या वाढदिवसाच्या लावलेली ही झाडं आम्ही म्हातारे झालो तर ती त्या हे जे मोमेंट्स असतात, हे जे क्षण असतात हे आयुष्यभर लक्षात राहणार. तुमचा उपक्रम राबवला, पुन्हा धन्यवाद देतो आणि थांबतो. राम. संवाद साधायचे. जी मुलं रंगीत पेय पितात, स्टिंग पितात, माझा पितात, रंगीत कुठलंही पेय पिल्यानंतर कॅन्सर होतो आणि हार्ट अटॅक येतो. माझ्या स्वतःच्या घरामध्ये माझ्याकडे कामाला व्यक्ती आहे, त्याची मुलगी सीत आहे. ते काही न करता जाऊन फ्रुटी पिऊन यायची रोज. तिला ब्लड कॅन्सर झाला. 4 ते 5 महिने जगली तरी खूप. हे रंगीत पेय आहे, हे रंग खूप खराब आहे. सगळ्या त्यांना विनंती आहे, काहीही झालं तर मॅगी खायची नाही,
कलर काही खायचं नाही, अन्यथा असे रोग होत आहेत जे कधी नव्हणार होत आहेत. त्यामुळं आता शिक्षकांना पण मी सांगतो, आहार हा एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्र अभ्यासक्रमामध्ये घालण्यासाठी आग्रही असणारा महेश शिंदे आमदार आहे. आणि पुढच्या वर्षी काही दोन शिक्षण मंत्र्यांना आहारशास्त्राचे फायदे आणि तोटे हे 7वी, 8वी, 9वी आणि 10वी या 4 वर्षाच्या अभ्यासक्रमात आम्ही देतोय. त्यामुळं ह्या मुलांना नैसर्गिक रंगाचेच पदार्थ खायला लागू नये. कृत्रिम रंगामुळं हार्ट अटॅकही येतो आणि कॅन्सरही होतोय आणि हे सिद्ध झालेलं आहे. सलग 12 दिवस जर तुम्ही कुठलंही रंगीत पेय पिला तर त्या रंगीत पेयामुळं या वयात सुद्धा कॅन्सर लगेच होतो. मोठ्या मुलाच्या लक्षात आलं, इथनं पुढं रंगीत पेय प्यायचं एवढं लक्षात घ्यायचं. वर्धन कार्यक्रमासाठी विविध गावावरून आलेले माझे मित्र असतील, सहकारी असतील, कोरेगावचे पदाधिकारी, कोरेगावचे शिक्षक, कोळेवाडी ग्रामस्थ, फार मोठ्या तुम्ही उपस्थित राहिला, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. सर्व व्हिडिओ काढलाय मी, फोटो बी काढलाय, व्हिडिओ बी काढतो.